नेक्स्ट प्रश्न जो आहे तो डीआयपीपी सर्टिफिकेट कसं काढायचं आणि तुमच्या स्टार्टअपचं डीआयपीपी रजिस्ट्रेशन कसं करायचं. येस, तर डीआयपीपी बद्दल आपण मागच्या सत्रामध्ये पण बघितलं की फंडिंगच्या वेळेस आपल्याला डीआयपीपी जर का आपलं रजिस्टर्ड असेल तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बेनिफिट्स पण भेटतात. तर त्यासाठी डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन अँड ट्रेड ही जी काही वेबसाईट आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला तिथे जाऊन डीआयपीपी रजिस्ट्रेशन करता येतं. डीआयपीपी रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा चार्ज द्यायला लागत नाही. तुम्ही जर का वेल एज्युकेटेड असाल, तुम्हाला जर का प्रश्नांची उत्तर व्यवस्थित लिहिता येत असेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं सोल्युशन जे आहे किंवा इनोव्हेटिव्ह पद्धतीने मांडायला लागतं, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही नॉर्म्स आहेत तिथे ते भरावे लागतात. हे जर का तुम्हाला इंग्लिश व्यवस्थित येत असेल तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊ शकता. DPIIT ह्या वेबसाईटवर जाऊ शकता. तिथं जाऊन तुम्हाला जे काही फॉर्म आहे तो भरायला लागतो आणि विदिन अ डे सुद्धा तुमचं कधी कधी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट येऊन जातं. पण कधी कधी काय होतं त्याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम येतो की तुमचे ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्री लिंकेज तुम्ही कंपनी रजिस्ट्रेशन करत असाल, ज्यावेळेस तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड करा किंवा LLP करा, त्यावेळेस तुमच्या सीएस कडून काही DIN तिथे मागितले जातात. मग ते DIN जर का तुमच्या हातात असतील तर तुमचं खूप फास्ट मध्ये हे DIPP रजिस्ट्रेशन होऊन जातं. परंतु जर का CA आणि ह्यांच्याकडून जर का लेट झाला तर त्याच्यामध्ये पण देखील थोडासा विलंब होतो. तर शक्यतो तुम्ही असा प्रयत्न करा की DIPPच्या वेबसाईटवर जाऊनच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करून घ्या. बऱ्याचदा ह्याच्यामध्ये ना फ्रॉड्स पण होतात. रिकॉग्निशन वेगळं आहे आणि व्हॅलिडेशन वेगळं आहे. ओके, बऱ्याचदा फक्त रिकॉग्निशन घेऊनच लोकांना वाटतं की हा सर्टिफिकेट निघालं मला टॅक्स एक्झिम्पशन मिळेल, असं नाही मित्रांनो. तुमचा स्टार्टअप वर्क केल्यानंतर एका काळानंतर तुम्हाला ते व्हॅलिडेशन मिळतं आणि व्हॅलिडेशन नंतर तुम्ही टॅक्स एक्झिम्पशनला या तुम्हाला 3 वर्ष टॅक्स एक्झिम्पशन त्यामध्ये मिळतं. पण हे करताना डुप्लिकेट सर्टिफिकेट काढून देण्यापासून सावध राहा. तुमचं नक्की सर्टिफिकेट निघाले की वेबसाईटवर त्याचा जो नंबर आहे तो नंबर सर्टिफिकेट नंबर टाकून ते स्टार्टअप इंडियाच्या वेबसाईटवर चेक करा आणि फॅक्ट चेक करूनच अशा तुम्ही सर्टिफिकेट्स काढून घ्या. येस,